नमस्कार भावना, स्वागत आहे आपलं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. आजचा विषय असा होता, आज विजयादशमी दसरा असल्यामुळे आपण सर्व गाड्या धुवून बिवून त्यांना हारवेल बांधून दिलेला होता. एकदम ओके म्हणे, गाडीला एकदम ओके हार बांधला होता. बाकासवर दोन वाळत होता, म्हणलं याला वाळल्यावर हार बांधतो. मग आम्ही निघलो डायरेक्ट डिझेल घ्यायला, कारण की आपल्या सोन्यामध्ये थोडंसं डिझेल कमी होतं म्हणलं, त्याची एकदम ओके म्हणते टाकी फुल करून देऊ. मग आलो पंपावर डिझेल घेऊन आपण निघलो डायरेक्ट सोन्याकडं. सोन्याचं जसं धुवायचं काम चालूच होतं, त्याला एकदम ओके म्हणजे डिझेल ओतून दिलं. मग आपण घरी दर्शन घेऊन निघालो. आपल्याला जायचं होतं डायरेक्ट गावात दर्शनासाठी. आम्हाला चंद्राची पूजाच करीत होता. म्हणलं सारा नारळ बिरळ फोडून आम्ही निघलो डायरेक्ट गावात जायला. आम्हाला होणे आपल्याला व्हिडिओ बनायचं म्हणून म्हणलं चला व्हिडिओ काढून घेतला. आम्ही निघलो डायरेक्ट गावात कशासाठी तर दर्शनासाठी चाललो होतो आम्ही. मग काय आपल्याला एक रील शूट करायची होती गाडीची, म्हणून म्हणलं इथं लोकेशनला थांबलो. रील एकदम मुख्यमध्ये शूट करून घेतली. तिथं गावामध्ये कशासाठी तर आपल्याला दर्शनासाठी आलो होतो. आमच्या एवढं तर मोकार पब्लिक होती भाऊ. गाडी एकदम मुख्यमध्ये साईडला लावून दिली. नुसते ट्रॅक्टर दिसत होते. मोकार ट्रॅक्टर, बारकर ट्रॅक्टर, मोठं ट्रॅक्टर. डायरेक्ट आलो आपण दर्शन घ्यायसाठी. दर्शन घेऊन आपण निघालो डायरेक्ट मुकोंदी दर्शनासाठी. तिथं रस्ता खूप छोटा होता, गाडी वळत नव्हती लवकर. गाडी वळून आपण निघालो डायरेक्ट मुकोंदेज मंदिरकडे. इकडं विजय भाऊ पण हजर झाला, पवन भाऊनं पण हाजरी लावली होती. मग आम्ही आलो डायरेक्ट मुकोंदेज मंदिरमध्ये. इथं काय आधीच खूप पब्लिक आलेली होती, खूप गाड्या अशा उभ्या होत्या आणि नंबर दर्शनासाठी गर्दी बी खूप होती. मग काय आपला नंबर लागला, दर्शन एकदा ओके मध्ये घेऊन टाकली. मग आपण डायरेक्ट दर्शन घेऊन आलो पुढे चंद्राकडे. आपले चंद्र आपली उभं होते. इकडे अंधारात फोटो येत ना चांगले, म्हणलं चला डायरेक्ट उजेडात घेतले एकदम ओके आणि फोटोशूट ओके मध्ये करून घेतला. मग काय व्लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही फॉलो लाईक सबस्क्राईब करून